एक संपूर्ण गोव्या एवढी जमीन फक्त एका संस्थेच्या ताब्यात आहे असं कोणाला सांगितलं तर कोणालाच विश्वास बसणार नाही। आणि विशेष म्हणजे त्या संस्थेकडे त्या जमिनीचा कोणताही सातबारा नाही, कोणतेही कागदपत्रे नाही, तरी दावा मात्र ठाम आहे। त्या संस्थेच्या म्हणण्यानुसार लाल किल्ला वक्फचा, कुंभमेळ्याची जमीन वक्फची, रेल्वे स्टेशनची जागा वक्फची। हे ऐकलं की वाटतं जोक होतंय, पण हे प्रत्यक्षात घडलेलं आहे आणि घडत आहे। आणि आता या प्रॉपर्टी रद्द करण्याचा मोठा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री योगी यांनी घेतला आहे। तर काय आहे संपूर्ण प्रकरण सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। मागच्या वर्षी केंद्र सरकारने वक्फ दुरुस्ती कायदा 2025 आणला। या कायद्याअंतर्गत एक गोष्ट स्पष्ट केली, भारतातल्या प्रत्येक वक्फ प्रॉपर्टीला आता कागदपत्रासहित सिद्ध करावं लागेल। यासाठी उमीद नावाचं एक डिजिटल पोर्टल सुरू केलं। या पोर्टलवर प्रत्येक वक्फ प्रॉपर्टीची सगळी कागदपत्र अपलोड करणं बंधनकारक केलं। सातबारा, खसरा, खाते उतारा सगळं जमा करायचं आणि व्हेरिफिकेशन झाल्यावरच त्या जागेला वक्फ म्हणता येईल। वक्फ बाय युजर नावाचं एक कलम होतं। कोणत्याही जमिनीवर मुस्लिम समाजाने धार्मिक कारणासाठी वापर केला की ती जमीन वक्फ घोषित करता येत होती। कोणतेही दस्तावेज नाही, कोणताही परवाना नाही। या एकाच कलमचा आधार घेत भारतभर हजारो एकर जमीन वक्फच्या नावे नोंदवण्यात आली। आज घडीला भारतात एकूण 8,70,000 वर्ग प्रॉपर्टीज आहेत। त्याचं एकत्रीकरण क्षेत्रफळ आहे 9,40,000 एकर। स्क्वेअर किलोमीटर मध्ये सांगायचं तर 3,804 स्क्वेअर किलोमीटर, म्हणजे संपूर्ण गोवा राज्य जितकं मोठं आहे तितकी जमीन फक्त एका संस्थेकडे आहे। देशाच्या इतिहासात रेल्वे आणि संरक्षण खात्यानंतर सर्वाधिक जमीन असणारी ही संस्था आहे। उत्तर प्रदेशचं बघायचं गेलं तर राज्यात एकूण 1,18,302 वर्क प्रॉपर्टीज नोंदवल्या गेल्या होत्या। योगी सरकारने उमीद पोर्टलवरील कागदपत्राची तपासणी सुरू केली, पण एक कागद तपासला गेला। खसरा नंबर जुळतोय का, जमिनीचे मापन बरोबर आहे का, जी जमीन वक्फची म्हणून दबावली आहे तिच्यावर कोणाचा सातबारा आहे, हे सगळं बघितलं गेलं। तपासणी सुरू झाली आणि एक एक धक्कादायक प्रकरण बाहेर येऊ लागलं। काही प्रॉपर्टीचे खसरा नंबर सरकारी नोंदीशी जुळत नव्हते। अनेक प्रकारांमध्ये कागदपत्रातला आकडा आणि जमिनीचा प्रत्यक्ष आकार यांच्यात जमीन आसमानचा फरक होता। काही ठिकाणी तर चक्क बनावट दस्तावेज तयार करून वक्फ बोर्डाने प्रायव्हेट शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा ठोकला होता। ज्या शेतकऱ्यांचा सातबारा त्यांच्याच नावावर आहे त्यांच्या जमिनी वक्फच्या नावावर दाखवल्या आल्या होत्या। सरकारी तलाव, गावाच्या समाई जमिनी, शाळांच्या मैदानाच्या जागा या सगळ्यांवर वक्फचा ठसा उमटलेला होता। आणि मग योगी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला। एकाच वेळी 31,328 वर्क प्रॉपर्टीचं रजिस्ट्रेशन उमीद पोर्टल वरून रद्द केलं। उत्तर प्रदेशातल्या एकूण वर्क प्रॉपर्टींपैकी जवळजवळ 25% प्रॉपर्टी एका फटक्यात कमी झाल्या। याशिवाय 21,192 प्रॉपर्टीज दावे देखील फेटाळण्यात आले, कारण त्या दाव्यांमधील माहिती सरकारी नोंदीशी जुळत नव्हती। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी यानंतर थेट इशारा दिला, सरकारी जमिनीवर जिथे जिथे वक्फने दावा केलेला आहे त्या जमिनी 24 तासाच्या आत सोडाव्या लागतील। जर 24 तासात जमिनी सोडल्या नाही तर त्या जमिनीचा वापर करून मागच्या वर्षात मिळवलेलं सगळं उत्पन्न दंड म्हणून वसूल केलं जाईल। हे फक्त बोलायचं नव्हतं, योगी सरकारने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना लेखी आदेश दिले होते। या निर्णयानंतर देशभर खळबळ उडाली। वक्फ बोर्ड या निर्णयाविरोधात ट्रिब्युनल मध्ये आणि सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो, पण आता प्रत्येक प्रॉपर्टीसाठी वेगळा दावा करायला लागेल। एकत्र नाही, एकाच वेळी नाही। 31,000 प्रॉपर्टीसाठी 31,000 वेगवेगळ्या केसेस, हे काम कोणत्याही संघटनेसाठी सोपं नसेल। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सुप्रीम कोर्टाने देखील वक्फ संघटनाची एक मागणी स्पष्टपणे नकारली। या संघटनांनी उमीद पोर्टलवर कागदपत्र अपलोड करण्याची मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती। सुप्रीम कोर्टाने सांगितलं, मुदत वाढ नाही, ठरलेल्या वेळेतच सगळे दस्तावेज सादर करायचे आहेत। इथून पुढे प्रत्येक वक्फ प्रॉपर्टीचं जिओ टॅगिंग केलं जाईल, डिजिटल नकाशे तयार केले जातील। वक्फ बोर्डाच्या समित्यांमध्ये आता बिगर मुस्लिम सदस्यांचाही समावेश असणे बंधनकारक केलं आहे। जे वक्फ बाय युजर्स कलम होते ते कायद्यातून पूर्णपणे वगळण्यात आला आहे। महाराष्ट्राचा देखील हा विषय आपल्याला जवळच आहे। राज्यात 35 ते 40,000 वर्क प्रॉपर्टीज आहेत। कोल्हापूर जवळच्या वडणगेसह अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीवर वक्फच्या दाव्याने वाद सुरू आहेत। उमीद पोर्टलवर महाराष्ट्रातलं रजिस्ट्रेशन देखील चालू आहे। तपासणी पूर्ण झाली की आपल्या राज्यातही किती प्रॉपर्टी डीरजिस्टर होतात हेही कळेलच। एक गोष्ट मात्र इथून नमूद करणं गरजेचं आहे, हा प्रश्न फक्त वक्फचा नाही, भारतातल्या कोणत्याही संघटनेकडे असणाऱ्या जमिनीचे दस्तावेज व्यवस्थित असलेच पाहिजे। ती संस्था कोणत्याही धर्माची असो, कोणत्याही विचारधाराची असो, जमिनीचा हिशोब असणं हे सरकारचं काम आहे आणि नागरिकांचा हक्क आहे।
पण एक प्रश्न मात्र विचार करायला लावतो. देशातील पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर, पण तोपर्यंत तुम्ही आम्हाला सांगा की योगी सरकारनं हा जो निर्णय घेतला तो योग्य आहे का? तुम्ही उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.